आज आपण घराघरात काही आरती करत असू, काही पोथीपुराण करत असू, मंत्र म्हणत असू, आणखी जे काही करत असू, आचरणात आणतो का, हा महत्वाचा आहे. त्यांनी फक्त ते बोलले नाही, त्यांनी ते केलं म्हणून ते संत झाले, म्हणून त्यांचे विचार कुठपर्यंत आले. परंतु त्यांची फक्त आपण जयंती साजरी करायची, पुण्यतिथी साजरी करायची, त्याचे अभंग म्हणायचे, फक्त म्हणायचे, करायचं काही नाही, चालायचं काही नाही, याला नैतिकता म्हणत नाही, याला नैतिकता म्हणत नाही. ह्या आपल्या विचाराशी प्रातारणा झालेली असते. आणि म्हणून त्याच्यावरती न राहता त्यांनी हा विचार मांडला आणि सर्वांना जे का रंजले गांजले त्याशी मनीषी जापुले तोची देव जाणा, त्याच्यामध्ये देव बघितला. त्या दृष्टिकोनातून ते वागले, फक्त बोलले नाही. त्या तुकाराम महाराजांच्या नावावरती माझ्या आईवडिलांनी माझं नाव तुकाराम ठेवलं. मला दररोज हा प्रश्न पडतो, आज ह्या नावाला मी न्याय देत आहे का? अनेक वर्षे एव्हरी डे, फक्त शासकीय सेवेत आल्यापासून नव्हे, त्यापासून तर जास्त झालं, कारण जबाबदारी भूमिका बदलली. ती फक्त वैयक्तिक न राहता ती एक सार्वजनिक झाली. आणि म्हणून मला हे प्रश्न पडत गेले, वाढत गेले. त्याच्यावरती मी विराम देत गेलो. विराम देऊन मला जे करणं शक्य आहे ते करत राहिलो, करत आहे. परंतु मला हा नेहमी प्रश्न पडतो की मी या तुकाराम या नावाला न्याय देत आहे का, न्याय देऊ शकतो का? माझा आपल्याला एवढाच प्रश्न आहे, आपण, तुम्ही, मी, सर्व आपले नातेवाईक, मित्र, माणुसकीला न्याय देत आहात का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. आणि जर आपण माणुसकीला न्याय देत नसू तर आपण माणूस म्हणून अयोग्य आहोत, माणूस म्हणून आपण जिवंत नाही आहेत. आणि म्हणून आपल्याला ह्या विचारांना, या कृतींना विराम देण्याची गरज आहे, सिंहावलोकन करण्याची गरज आहे, आणि त्याच्यातून आपल्याला पुढं जाण्याची गरज आहे.